नमो शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीएम किसान प्रमाणे 2,000 रुपयाचे वार्षिक 3 हप्ते हे दिले जात असतात आणि हे हप्ते आपल्या खात्यामध्ये आलेत आणि कोणत्या खात्यामध्ये आलेत हे कशा प्रकारे चेक करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेऊयात। तर नमस्कार मित्रांनो, मी आहे सोपान डावाले आणि आपण पाहतात सरकारी कॉर्नर यूट्यूब चॅनल। मित्रांनो, चॅनलवरती जर आपण नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन अलाव करून घ्या, त्यामुळे पुढे येणारे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर पाहायला मिळतील। चला तर पाहूयात ऑनलाईन स्टेटस की आपल्या कोणत्या खात्यामध्ये आपले पैसे आलेले आहेत। तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला nsmny.mahaIT.org या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटवरती आल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला दोन टॅब दिसतील, एक आहे लॉग इन, दुसरा आहे बेनिफिशियरी स्टेटस। तर यामधील आपल्याला बेनिफिशियरी स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला दोन ऑप्शन पाहायला मिळतील, एक रजिस्ट्रेशन नंबर, जो शेतकऱ्याचा पीएम किसानचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे त्या रजिस्ट्रेशन नंबर टाकून आपण हे बेनिफिशियरी स्टेटस चेक करू शकतो, किंवा जो शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक आहे रजिस्टर केलेला तो मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकून आपण आपले बेनिफिशियरी स्टेटस या ठिकाणावरून चेक करू शकतो। तर त्यासाठी रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला कशा प्रकारे काढायचा आहे हे आपण अगोदर पाहूयात। तर त्यासाठी आपल्याला pmkisan.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटवरती आल्याच्या नंतर आपल्याला खाली स्क्रॉल डाऊन करायचं आहे। यामधील नाव युअर स्टेटस या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी नाव युअर रजिस्ट्रेशन नंबर या ऑप्शनवरती क्लिक करून पुढे जायचं आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी दोन ऑप्शन दिसतील, एक आपला मोबाईल क्रमांक, जर आपल्याला आपला शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक माहिती असेल, जो रजिस्टर आहे पीएम किसानच्या वेबसाईटवरती, तो नंबर माहिती असेल तर तो या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि गेट मोबाईल यावरती क्लिक करायचं आहे, किंवा आपला आधार क्रमांक आपण या ठिकाणी टाकू शकता। आपला आधार क्रमांक टाकून झाल्याच्या नंतर आपल्या या ठिकाणी जो कॅप्चर कोड दिसत आहे तो कॅप्चर कोड आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि गेट मोबाईल यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या मोबाईलवरती आलेला ओटीपी आपल्याला या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे। आलेला ओटीपी या ठिकाणी टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला गेट डिटेल्स या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला आपला रजिस्ट्रेशन नंबर शो होईल आणि लाभार्थीचं जे शेतकऱ्याचं नाव आहे ते नाव देखील या ठिकाणी शो होईल। तो नंबर आपल्याला या ठिकाणावरून कॉपी करून घ्यायचा आहे आणि अगोदरच्या वेबसाईटवरती आपल्याला नमो शेतकरी सन्मान योजनेची जी वेबसाईट आहे या वेबसाईटवरती आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर सिलेक्ट करायचा आहे। या ठिकाणी आपण कॉपी केलेला रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला पेस्ट करायचा आहे आणि या ठिकाणी जो कॅप्चर कोड दिसत आहे तो कॅप्चर कोड टाकून गेट डाटा या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचा आहे। त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे शेतकऱ्याचे स्टेटस शो होतील। या ठिकाणी शेतकऱ्याचं नाव आहे, शेतकऱ्याच्या वडिलांचं नाव आहे, त्यानंतर स्टेट आहे, त्यानंतर विलेजचं नाव आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता आपला मोबाईल क्रमांक आहे, आपला जिल्हा आहे आणि आपला ॲड्रेस आहे आणि आपण रजिस्ट्रेशन किती तारखेला केलेलं आहे ते रजिस्ट्रेशन डेट सुद्धा या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात येईल आणि आपले जे स्टेटस आहे ते सक्सेस झालेले आहे। त्याचप्रमाणे खाली थोडंसं स्क्रॉल डाऊन केल्याच्या नंतर आपण या ठिकाणी स्टेटस पाहू शकता, आपल्याला फर्स्ट इन्स्टॉलमेंट ही भेटलेली आहे, पेमेंट देखील सक्सेस झालेलं आहे आणि आपल्या जे बँकेचं नाव आहे ते या ठिकाणी शो झालेलं आहे। आपल्याला बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 2/11/2023 ही फर्स्ट इन्स्टॉलमेंट आपल्या खात्यामध्ये क्रेडिट झालेली आहे आणि आता दुसरी आणि तिसरी देखील इन्स्टॉलमेंट लवकरच आपल्या या खात्यात जमा होईल। ते आपल्या खात्यामध्ये कधी जमा होईल याचा देखील व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून लवकरच देणार आहोत। तर त्यासाठी आपण चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला लवकर सबस्क्राईब करा आणि पुढे येणारे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतील। तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत अवश्य शेअर करा, व्हिडिओला लाईक करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।